नमस्कार. मी शिवाजी मोहिते आणि आपण पाहत आहात पॉवर मराठी न्यूज. आज कडेगाव पलूस विधानसभा मतदारसंघातील कडेपूर जिल्हा परिषद गटातून हिंगणगाव पंचायत समिती गणातून पक्षाकडून उमेदवारीची मागणी संग्राम घारगे यांनी केली होती आणि पक्षाने त्यांना आश्वासन दिल्यानंतर आणि पक्षानं बी फॉर्म देऊन त्यांना बी फॉर्म जोडण्यात आला होता आणि तुम्ही पक्षाकडून उमेदवारी इच्छुक असताना पक्षाकडून तुम्हाला माघारी घ्यायला सांगितली. काय आश्वासन दिलं तुम्हाला? नमस्कार. मी हिंगणगाव पंचायत समिती गणातून उमेदवारीची मागणी पक्षाकडे केली होती. काही कारणास्तव मला अर्ज माघारी घ्यावा लागला, कारण की पक्षाचे ध्येय धोरण सोडून आम्हाला काही करायचं नाहीये आणि ह्या मतदारसंघावरती पहिली देखील भाजप सत्ता आहे आणि मी पक्षाकडून मागणी ह्यासाठी केलेली की एक जनसेवक किंवा सेवा करायची ह्या दृष्टिकोनातून आपण कुठंतरी त्यामध्ये प्रोटोकॉल नुसार गेल्याशिवाय आपल्याला काही कामात अडथळे किंवा अडचणी येतात किंवा त्या कशा सोयीस्कर होतील ह्यासाठी मी पक्षाकडे मागणी केलेली किंवा मी जे काम केलेलं आहे आतापर्यंत भारतीय जनता पार्टीत एक एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून किंवा पक्षाशी जी माझी बांधिलकी होती किंवा मी जे पक्षासाठी काम केले आणि करत राहू ह्या जोरावरती मी पक्षाकडे मागणी केलेली की मला हिंगणगाव पंचायत समितीची उमेदवारी लोकांची सेवा करण्यासाठी मिळावी. परंतु पक्षश्रेष्ठीचा आदेश हा आमच्यासाठी अंतिम राहिला आणि शेवटच्या घटकेला मला पक्षाने आदेश दिला काही अडचणी असतील त्या अडचणी मी समजावून घेऊन संग्रामभाऊ देशमुखांचा आदेश मी मान्य केला व पूर्ण देशमुख कुटुंबाचाच आदेश मान्य केला व मी ही उमेदवारी माघारी घेतलेली आहे. आज तुम्ही उमेदवारी माघारी घेतली, पक्षाने काय तुम्हाला आश्वासन वगैरे काय? मी ह्याच्या अगोदर पण आश्वासनासाठी कधी काही काम केलेलं नाही. मी काम करतोय ते जनसेवा करण्यासाठी किंवा मला स्वतःलाच आवड आहे आणि मी देशमुख कुटुंबाच्या बरोबर मी गेली 15-20 वर्ष झालं काम करतोय आणि भाजप पक्षाचं काम कसं वाढवता येईल ह्या दृष्टिकोनातून मी मागच्या वेळेला पण पंचायत समितीची उमेदवारी मागितलेली, त्यावेळेला पण मी इच्छुक होतो आणि ह्या वेळेला पण मी इच्छुक होतो. परंतु काही कारणास्तव किंवा आपल्यात काहीतरी अजून कमतरता असेल तर त्याचा अभाव मी दूर करण्याचा प्रयत्न करेन आणि पुन्हा मी प्रयत्न करेन की आपण जनसेवेत कशी जनसेवा देऊ शकतो किंवा पंचायत समिती गणातील कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो आणि पुन्हा आणखीन मी त्याच जोमाने त्याच प्रयत्नानं भाजप पक्षाच्या ध्येय धोरणानुसार काम करेन इथून पुढे देखील. आज तालुका पंचायत गणातून आपल्या गणातून जे उमेदवार उभे आहेत त्यांचा काही संपर्क वगैरे तुम्ही झाला वगैरे असतो? बाकी कोणी अर्ज माघारी काढून घ्यासाठी दबाव वगैरे? कोणाचाही दबाव नाहीये. पक्षाची ध्येय धोरण लक्षात घेता किंवा उमेदवारांची रिक्वेस्ट विथ नेत्यांचा आदेश पक्षाचा आदेश या दृष्टिकोनातून मी सर्व विचार करून एक पाऊल मागे सरलेलं आहे. का तर काहीतरी आपल्यातच काहीतरी कमतरता असेल आणि त्याची आपल्याला कमतरता कंप्लीट करावी लागेल पुढच्या काळात, त्याच वेळेला आपण योग्य उमेदवार पक्षाच्या दृष्टिकोनातून ठरवू. तसं मला जनतेतून भरपूर मागणी होती, मला फोन यायचे, मला फोनद्वारे पाठिंबा भरपूर मिळाला किंवा लोकांची मागणी होती की तुम्ही उमेदवारी घ्यावी, कारण मी सर्व जनतेच्या समोर जाणारा व्यक्ती आहे. मी काम तळागाळापर्यंत काम करणारा व्यक्ती आहे. माझं एक ध्येय धोरण होतं की पंचायत समितीला मी उमेदवारी का मागतोय तर त्याच्या पाठीमागे एक कारण होतं की गावगाड्यातील शेतकरी, मोलमजूर किंवा सर्व जाती धर्मांच्या लोकांपर्यंत पोहोचून ज्या शासनाच्या सुविधा आहेत त्या मला पंचायत समितीच्या माध्यमातून तळागाळापर्यंत न्यायच्या आहेत किंवा पंचायत समिती मला प्रत्येक गावात प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवायचे आहे. कारण काय विषय होतो की पंचायत समितीत अनेक योजना आहेत, प्रत्येक टेबल गणीस माणूस पोचत नाही, तर त्या प्रत्येक योजनेची माहिती गावगाड्यातील शेतकऱ्यापर्यंत, मोलमजुरापर्यंत, प्रत्येक सर्वसामान्य मतदारापर्यंत ती माहिती नेण्याचा प्रयत्न करायचा होता. आणि जे आपल्या हिंगणगाव पंचायत समितीत जेवढी गावे आहेत
हिंगणगाव पासून तुपेवाडीपर्यंत, मग ते तुपेवाडी असेल, कोतीज असेल, गोटील असेल, खेराडविटा असेल, तोंडोली, उपळेमैनी, उपळेवांगी, हिंगणगाव, ढाणेवाडी या सर्व गावामधील लोकांपर्यंत पंचायत समितीच्या माध्यमातून प्रत्येक स्कीम जी शासनानं स्कीम राबवलेली आहे ती स्कीम शासन टू जनता ह्या पोचवण्याचा दुवा आपण आहे. आणि मी सेवक म्हणून उमेदवारी मागत होतो. आपण सेवक म्हणून त्यामध्ये जाणार होतो. मी ह्याच्या अगोदर पण काम केलेलंच आहे. इथून पुढे पण मी पक्षाचं काम ध्येय धोरणानुसार करणारच आहे. परंतु त्या प्रोटोकॉल मध्ये जाऊन सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न होता. आणि जे काही पंचायत समितीची ध्येय धोरण आहेत ती प्रत्येक शेतकऱ्याला कृषीतला लाभ असो, समाज कल्याणचा लाभ असो, बाल कल्याण असो, मराठी शाळेविषयी काही प्रश्न असतील, मराठी शाळांचं अस्तित्व किंवा त्यांच्या ज्या योजना आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, किंवा ग्रामपंचायतीवरती कोणत्या योजना पोहोचतायत किंवा ग्रामपंचायतीतर्फे आणखीन कोणत्या योजना आपल्याला पंचायत समिती मार्फत देता येतील, ह्या दृष्टिकोन बाळगून मी उमेदवारी मागत होतो. आणि माणसांना उमेदवार कसा हवा होता की माणसात राहणारा किंवा माणसांच्या पर्यंत पोहोचणारा, 24 तास जनसेवा देणारा हा उमेदवार हवा होता, अशी माझ्याकडे मागणी होती. पण आता पक्षाने जो निर्णय घेतला तो मला मान्यच आहे. परंतु माझं एक ध्येय धोरण होतं की जनसुविधामधून भरपूर करण्यासारखं आहे. मध्ये मुद्दा आलेला की बाबा आपल्या पर्यटन स्थळ किंवा देवस्थान, तुमच्या तोंडोलीमध्ये मंदिर आहे अंबिका मातेचं, पुन्हा हिंगणगावमध्ये नारायण स्वामीचं मंदिर आहे, आमच्या गावामध्ये उपाळे मैनीत भवानी मळ्यातलं भवानी माता प्रसिद्ध मंदिर आहे, किंवा गोटील, कोतीज ह्या ठिकाणी, खेराडविटा ह्या ठिकाणी काय करता येते हा दृष्टिकोन बाळगून आपण जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असता. आणि शासनाच्या मागे लागून आपण प्रत्येक गोष्ट कशी होईल ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार होतो. किंवा अथवा हिंगणगावमध्ये हिंगणगावचा तलाव आहे, तिथं पर्यटन स्थळाच्या बाबतीत काय आपल्याला करता येते का, जसा विकास आपल्याला जास्तीत जास्त कसा करता येईल हा दृष्टिकोन माझ्याकडे होता. आणि आपल्याला एक जनसेवक म्हणून एक सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून आपण उमेदवारी मागत होतो. आपण आलात, आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल आभार. धन्यवाद साहेब, मला तुम्ही बोलवलं, बाईट घेतली, माझ्या भावना लोकांपर्यंत पोहोचवल्या. मी आता अर्ज पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यावरून माघारी घेतलेला आहे. आणि भाजप पक्षाच्या ध्येय धोरणानुसार आणि देशमुख कुटुंब असो, पृथ्वीराज बाबा देशमुख असतील, संग्रामभाऊ देशमुख असतील, यांच्या मार्गदर्शनाखालीच मी इथून पुढे काम करणार आहे. आणि जो मला पक्षाने निर्णय दिला तो मला मान्य आहे. आणि मी पक्षाचा आदेश बाळगून मी उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला आहे. आणि मी काही नाराज वगैरे नाहीये. आमचा जो उमेदवार पक्षाने घोषित केलेला आहे प्राध्यापक आशिष गारगे, हे पण उमेदवार चांगले आहेत. त्यांना पण चांगली विकासाच्या दृष्टिकोनाकडून वाटचाल करतील. व आज आपल्या ह्या मतदारसंघाला किंवा ही आमची जन्मभूमी आहे हिंगणगाव पंचायत समिती गणाला स्वर्गीय संपतराव अण्णा देशमुख असतील, स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असतील, स्वर्गीय जी.डी. बापू लाड असतील, यांचा वारसा आणि वसा लाभलेला मतदारसंघ आहे. ह्या तिन्ही कुटुंबांनी या मतदारसंघासाठी भरपूर असे प्रयत्न केलेले आहेत. कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते असून द्या, आपल्या ह्या मतदारसंघाला देशमुख कुटुंबांचा पण वारसा वसा लाभलेला आहे. देशमुख कुटुंब पण चांगल्या पद्धतीने काम करते, कदम कुटुंब पण काम करते आणि लाड कुटुंब देखील काम करत आहेत. तर ह्यांचा वारसा आणि वसा ठेवून मी देखील ह्या हिंगणगाव पंचायत समिती गणामध्ये काम करण्याचा इथून पुढे देखील प्रयत्न करीन. आणि मी कशा पद्धतीनं आपल्याला अजून ह्याच्यापेक्षा चांगलं काम करता येईल आणि आपल्यात काही त्रुटी आहेत ह्या शोधून मी इथून पुढची वाटचाल ठेवीन. धन्यवाद. आता जे उमेदवारी संदर्भात ज्या काही घडामोडी झाल्या त्या उमेदवारी मागण्यापासून उमेदवारी अर्ज भरणे व उमेदवारी अर्ज माघारी काढण्यापर्यंत ज्या मला असंख्य लोकांनी फोनद्वारे, मेसेजद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून मला आशीर्वाद दिले किंवा जे माझ्यासोबत राहिले त्या लोकांचे देखील आणि हिंगणगाव पंचायत समिती गणातील सर्व मतदार बंधू भगिनींचे मी आभार व्यक्त करतो.
आणि ज्यांनी मला खरोखर पाठिंबा दिला आणि ज्या व्यक्तींची इच्छा होती की मी ह्या गोष्टीमध्ये जावं आणि मी निवडणूक लढवावी, जे लोक माझ्या बरोबर राहिले त्या व्यक्तींचं मी कधीच ऋण फेडू शकणार नाही. मी त्यांना आश्वासित करतो की इथून पुढे देखील मी समाजसेवा करत राहीन. प्रत्येक लोकांच्या अडीअडचणींना मी 24 तास उपलब्ध आहे. त्यामुळे कोणीही मनावरती घेऊ नये आणि ज्यांनी मला साथ दिली त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि इथून पुढच्या काळात देखील मी हीच समाजसेवा करण्याचा प्रयत्न करीन आणि देशमुख कुटुंबावरती असलेला आदर आणि त्यांच्यावरती असलेली निष्ठा यामध्ये कुठेही गालबोट लागणार नाही आणि पक्षाच्या ध्येयधोरणानुसार आपला सर्वांना काम करायचंय हे सर्वांनी लक्षात घ्यावं. धन्यवाद.